पण बोला. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण बोरखेडा गावामध्ये आलेलो आहोत. हे बोरखेडा गाव सांजा गटामध्ये आहे. सांजा गटामध्ये ना, सांजा गटामध्ये हे बोरखेडा गाव आहे. या बोरखेडा गावातील जे मतदार आहेत ते नेमकं कोणत्या व्यक्तीला निवडणार आहेत? जिल्हा परिषदेसाठी जे उमेदवार आहेत ते तानाजी शिंदे आहेत भाजपाकडून, आणि शिवसेना गटाकडून प्रदीप घोणे आहेत, आणि दुसरे खळदकर नावाचे खळदकर अण्णा नावाचा एक व्यक्ती पंचायत समितीला आहे. असे विविध अपक्ष उमेदवारसुद्धा या सांजा गटामध्ये आहेत. पण बोरखेडा गावाकडं कुण्या उमेदवारानं लक्ष दिलं याच्या अगोदरच्या आणि काय विकास झाला आहे हे आपण गावकऱ्यांना विचारणार आहेत. मी ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने एखादं ट्रॅक्टर जर खाली पडलं तर ड्रायव्हर सहित ट्रॅक्टरचं तर नुकसान होईल, पण ड्रायव्हरचा सुद्धा अपघात होईल असा रोड आहे. आणि किमान 25-30 वर्षे ही रोड असाच असावा अशी परिस्थिती आहे. मग या गावाकडे कोण लक्ष देणार आहे? गावाचा विकास कोण करणार आहे? आणि या गावकऱ्या मतदारांनी कोणावर विश्वास ठेवला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, हे खडतार प्रवास यूट्यूब चॅनलची जी बातमी आहे ती बातमी कुण्याही राजकीय पुढाऱ्याच्या बाजूला झुकणार नाही. कोणत्याही उमेदवाराचं भलं व्हावं असं ही बातमी करणार नाही. जे मतदार आहेत ते मतदार ज्या पद्धतीनं बोलतील ते जसे ना तसंच आम्ही या चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणणार आहोत. आता मतदार बांधव नेमकं आपल्या गावाच्या विकासासाठी कोणचा उमेदवार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. आपल्यासोबत आहेत मतदार बांधव. बाबा, तुमचं वय 70-72 वर्षे दिसत आहे आणि 68 वर्षे. म्हणजे ह्या गावामध्ये तुम्ही 68 पावसाळे खाल्लेले आहेत. आतापर्यंत जे उमेदवार आहेत तुमच्या गावामध्ये लबाड बोलून तुमचं मत घेऊन जाणारे कोणत्या उमेदवारानं तुमच्या गावासाठी विकास केला? राणा जगदीश पाटील. बर. त्यांनी गावाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. बर. आणि गावाला बघणारा नेता दुसरा कुणीच नाही. बर. जी काय जी बी केलं असेल ती राणा पाटलांनीच केलेलं आहे. काय काय केलं ते पण सांगा. स्मशानभूमीला 2 स्मशानभूमी झाल्या, 20 लाख रुपये दिले. ते स्मशानभूमीला जायला रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा मंजूर केला आहे, 10 लाख रुपये दिले. 30 लाख रुपये दिले. ते करमाळकर बापूंनी हनुमान मंदिरासाठी बांधून दिलं, त्यांनी निधी दिला. किती निधी दिला? मला वाटतं त्या टायमाला काहीतरी 10-12 लाख रुपये. बरं, आता कोण आहे? ही गाव कोणत्या भागामध्ये येते आमदारकीला? तुळजापूर. म्हणजे तुळजापूरचे आमदार असल्यामुळे दादांनी काम केलं. आता हा विषय आमदारकीचा नाही, हा विषय जिल्हा परिषदेचा. मग जिल्हा परिषदेचा जो सदस्य निवडून गेलेला आहे त्यांनी काय केलं गाव? आम्ही कैलास पाटलाला दिलं होतं. बर. त्यांनी आमदार झाले म्हणून गेले, ते आलेच नाहीत परत. इकडे कधीच आले? कधीच आले नाही. बर बर. हा, कधीच आले नाही. बर बर. काय महाराज इकडे या. बाबा, सांजा गावाचे पहिले सदस्य कैलास दादा पाटील होते आणि सुदैवाने ते आमदार झाले. मग तुमच्या गावाकड विकास करण्यासाठी आतापर्यंत कोण कोण आलं? राणा पाटील. राणा पाटील आमदार म्हणून राणा पाटील. हे रस्ते तर तुमचे चांगले दिसत नाहीत. गडी बुडून पडलेले बघा. कळंब बेंबळीहून आलो मी. बेंबळीचा रस्ता चांगला नाही, खराब झाला. ही रस्ता चांगला नाही. याची खडी फुटलेली. हे गावातले रस्ते कसे आहेत? गावातले रस्ते मी तुमच्यासाठी बोलायले, तुमच्या विकासासाठी बोलायले. तुमच्या गावातलं काय? 10 वर्ष झालं. बंद कर म्हणतो, त्याला स्पीकर बंद कर म्हणा.
तर राणादादाने तुमच्या गावाचा विकास केला आहे. बरं आता गावामध्ये काय काय कमी आहे सांगा, काय कमी आहे गावामध्ये? जे काय आहे ते खरं सांगा. सगळं केलेलं आहे. काय काय केलं? पाण्याचं केलंय. हा. हो, पाण्याचं. तुमच्याकडे रोड दिसत नाहीत, रोड केले त्यांना सिमेंटचे बी काय तर शाळा काय बाबा? शाळेच्या बाबतीमध्ये तुमच्या जे आहे खरं सांगा, कुठे आहेत रोड? आता बेंबळीहून मी आलो. बेंबळीला एकही रोड नाही. बोरगाव रस्ता तसाच खराब झालेला जे खरं आहे ते सांगा तुमच्या गावासाठी. पाडुळीला तर रस्ताच नाही. पाटोळीला रस्ता नाही, हा. बोरखेडेहून येताना रस्ते कुठे? सगळे रस्ते खराब आहेत. सगळे रस्ते खराब पावसाळ्यात आहेत. तर तिकडे जायचं काम तुमच्या जिल्हा परिषदला जी शाळा आहे हा. त्या जिल्हा परिषद शाळा किती कोणत्या वर्गापर्यंत आहे? 7वी पर्यंत आहे 7वी पर्यंत. काय परिस्थिती आहे 7वी पर्यंतच्या शाळेची? शाळेचं काय असंच आहे. बर, पुन्हा काय आहे तुमच्या गावात? काय नाही, तिन्ही बाजूचे रस्ते सगळे पॅक आहेत. पॅक सगळे आहेत म्हणजे खराब. खराब आहे. खराब आहे. खराब आहे. नाही. काय मत चांगला आहे? नाही. काय मत आहे तुमचं? काय मत आहे साहेब? रस्ता, शाळा, नाल्या, पाण्याची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था आणि तुमच्या गावाचा विकास काय आहे? तुमच्या गावाचा विकास? विकास तर नाहीच गावाला आमच्या. वास्तववादी चित्रण गावाचा विकास नाही. रस्ता नाही हा. कुठल्याच प्रकारे, काय पाण्याची असून व्यवस्था नाही. बर, ग्रामपंचायतचं म्हणावं तसं लक्ष नाही. लक्ष नाही. जिल्हा परिषदचं जिल्हा परिषद तर मेंबरच नाही 8 वर्ष हा, झाली. 8 वर्षी मेंबर नाही, हो, कारण हो. ते आमदार झाले त्याच्यामुळे हो, मेंबर हो. नाही. हो. आता तुमच्या गावाकड तुम्हाला वाली कोण आहे? वालीच नाही ना. सरपंच येत नाहीत बाहेर, उपसरपंच मला गाव सोडून फोन गेले. करणारा अभिजित सुरवशी, तुम्ही इकडे या. तुम्ही सतत तुमच्या गावाच्या तळमळीसाठी मला फोन केले. बरोबर आहे. आमच्या गावाकडे या साहेब, आमच्या गावाची व्यथा बघा, आमची गावाचा विकासाचा एक महामेरू आमच्या गावामध्ये कोणतरी मिळावा, अशी तळमळ होती तुमची. बरोबर आहे. खरं सांगा प्रामाणिकपणे, तुमच्या आता खांद्यावर, तरुणाच्या खांद्यावर तुमच्या गावाची धुरा आहे. होय. जशी देशाची धुरा तरुणाच्या खांद्यावर आहे, तशी गावाची धुरा तुमच्या खांद्यावर आहे. बरोबर आहे. आणि एक सांगतो, अजून मी सांगतो डबल साहेब, आम्हाला भाजप चालेल, काँग्रेस चालेल, शिवसेना चालेल, वंचित आघाडी चालेल, अजित पवार राष्ट्रवादी चालेल, शरदचंद्रजी पवार चालेल, आम्हाला पत्रकाराला सगळे चालतील. पण तुमच्या गावाला, तुमच्या गावाचा विकास करणाराच माणूस चालतो. कोणता विकास करणारा माणूस आहे आणि कोणावर विश्वास ठेवणार? आता काय झालंय ऐका, आता राणादादाला एकदा बघा, राणादादाची म्हणजे काय नियोजन. अतिवृष्टी झाली त्यावेळेस कुणी मदत केली? राणादादानेच मदत केली की बरं, हा. कुणी म्हणजे मदत केली? आम्ही जिल्हा परिषदला कायला दादाला निवडून दिलं, कायला दादानी का आले नाही तर पुन्हा आम्हाला म्हणजे काय नियोजन का बरं काही केलं नाही मग आमचं? काय म्हणणं आहे? बरोबर आहे ना. काय दादा आपण गायब आहेत हे पण तितकं खरंच आहे की. हा हा हा. हो. कैलास दादा पण गायब, आमदार खासदार राणा दादा पण गायब. नाही, राणादादानी आम्हाला केलंय, सहकार्य केलंय राणादादानी. अतिवृष्टीमध्ये कैलास दादाने सहकार्य केलंय. ओमदादाचे पण पाणी दौरा झालेला होता. ओम दादाचा सुद्धा हो, झालेला हो. आहे. आणि तुम्हाला सांगतो, ही रोडचा विषय राहिला, रोडचा विषय राणा तुम्हाला खरा जीवना मरणाचा रोडचाच विषय आहे. बरोबर खरं आहे. तुमचे पोरग, समजा तुमचंच पोरग उद्याच्याला मोठं झालंय 100% आणि अपघाती तुमच्या गावाचे एखादे लिकरू दगावलंय, राणा दादाला कळ लागणार नाही, तुमच्या गावाला कळ लागणार. गावालाच कळ लागणार आहे. पण ती रोडचा विषय बी आता मार्गी लागल. आश्वासन दिलंय राणादादानी की रोड तुमचं करून देणार आहो म्हणून. आता अशी आश्वासनं जिल्हाभर आश्वासनच दिलेत, फक्त राणा दादाने नारळच फोडलेत, असं ओमराजे निंबाळकरांचं मत आहे. तुमचं काय मत आहे साहेब? नाही असं काही नाही. दादा पण काम करतात. राणा दादा असं पण काही काम नाही. करतात. हो. दादाने मग तुमच्या गावाचा विकास का केला नाही? सांगा, आमच्या गावचे पुढारी नसल्यामुळे केला नाही. मग तुमचे पुढारी, तुमचे मतदार जे आहेत ना, पुढाऱ्यापेक्षा ताकदवान आहेत, कारण तुमच्याच मतावर माणसं निवडून जाते. खरं आहे, पण आमचा पाठपुरावा तर गावात झाला पाहिजे होता. झाला पाहिजेत ना. का केलं नाही मग पाठपुरावा? निस्तेच मत का बरं देता लोक? काय विषय आहे साहेब, योगायोगानं कैलासदादा आमदार कैलासदादा पटेल यांचा हा जिल्हा परिषद मतदारसंघ. हा हा. दादांना योगायोगानं 1.5 वर्षच इथं काम करता आलं. बरं, हा. त्याच्यामध्ये दादांनी एक आरोचा प्लॅन्ट असेल, हा. एक हायमास्टर रॅम्प असेल, हा. एक वरच्या दलित वस्तीसाठी समाज मंदिर असेल, हा. अशी बऱ्याच पैकी दादांनी कामं केली. आणि दादांचा दवाखाना असू द्या, अडीअडचण असू द्या, कोणत्याही कोणते कामामध्ये दादा तीन आहे. कैलास दादा पटेल आणि ओम दादा हा, हा. दोघांचंही काम आहे. काय मत आहे? आणि 1.5 वर्षाच्या नंतर योगायोगानं कोरोनाचा काळ आला आणि त्याच्यानंतर ह्या सरकारनं निवडणुका घेतल्या नाहीत, हे मान्य आहे. बरोबर आहे. सरकारनं नंतर निवडणुकाच घेतल्या नाहीत ह्यांच्या स्वार्थापायी, ह्यांच्या अडचणीपायी, ह्यांच्या काय असं ह्यांच्यापायी निवडणुका घेतल्या नाहीत. त्याच्यानंतर आज 8 ते 9 वर्षानंतर आज निवडणुका लागल्या जिल्हा परिषद. मग आता तुमचा उमेदवार जे आहे प्रदीप घोणे, तानाजी शिंदे भाजपा, प्रदीप घोणे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि खळदकर अण्णा हे अपक्ष उमेदवार आहेत. अजून कोण उमेदवार आहे तुमच्या? सुरेश कोळे, सुरेश कोळी. आता तुम्ही गावकऱ्यांनी तुमच्या गावाचा विकास करण्यासाठी
कोणत्या व्यक्तीला कौल देण्याचं ठरवलं आहे? आम्ही सर्वानुमते हा. आमच्या गावचा कौल हा आम्ही प्रदीप भैया गोने आणि सुरेश कोळी यांना तुमचं काय मत आहे? हो तीच आहे तुमचं काय मत आहे? प्रदीप गोने, सुरेश भैया आम्ही कोळी. राणादादालाच तुमचं मतदान राणा करणार. दादा, तुमचं साहेब. नाही मतदान हे गुप्त असतं असं नाही नाही, सांगून एकदम करेक्ट आहे. तुम्ही हे असं आम्ही मतदान सांगा मग म्हणाले. मतदान कशाला म्हणायचं मतदान त्याला? म्हणत नाही मी, मतदान तुम्हाला सांगा म्हणाल नाही. तुम्ही गावाला जो कौल हा तुमचा विकासाला राहील. विकासाला कौल राहील. कौल हा विकासाला एकदम. राहील. आणि तुम्ही मतदान कुणीच कुणाला सांगू नका, आम्हाला सुद्धा सांगू नका. फक्त तुम्ही तुमच्या ही करेल विकास हा. त्यालाच आमचं मतदान मग तुमचा विकास करणारा अनुभव तुम्हाला आलाय का? आमच्या हृदयात आहे. नाही नाही, आता तुम्हाला अनुभव आलाय का? आता हे तुम्ही सांगितलं की बाबा प्लॅन्ट दिला, तुम्ही सांगितलं दादावर आमचा विश्वास आहे, राणा दादावर. तुम्ही कैलास दादावर साहेब विश्वास 5 वर्ष झालं भाजपचे ग्रामपंचायत आहे, साधं स्मशानभूमी करता आली नाही गावासाठी. नाही, मंजूर झाली आता. मंजूर नुसतं नारळ फोड्या कार्यक्रम केला आज साहेब. तुम्ही आम्ही मारणार आहोत. तुम्ही साहेब, आम्ही अगोदर, ह्या साहेब, परवाच्या अगोदर जिल्हा बोलवा. परिषद. क्लिअर झाले. तुमच्या मध्ये साहेब, तर- बघा, हा. ग्रामपंचायतीने 100% काही काम केलं नाही 5 वर्षात हे तितकंच खरं आहे. Yes. बोला बोला. राणा स्मशानभूमी- विकास करतील ह्याला आमचा म्हणजे ही नाही, पण ग्रामपंचायतनं भाजपचा 100% सहमत. शंभर टक्के सहमत. आम्ही सहमत नाहू. ग्रामपंचायतीनं काही केलेलं काय नाही. साहेब, ग्रामपंचायतीने काय केलेलं नाही. एक सुज्ञ मतदानानं सांगितलं. तुम्ही बोला, पुढे या. ग्रामपंचायतनं काहीच केलं या पुढे या की. बरं मला सांगा, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेचे काही घरकुल आहेत. मागासवर्गीय दलित वस्तीमध्ये घरकुल मिळालेले आहेत का? स्मशानभूमी चांगले आहेत का? पुढे या. सांग. स्मशानभूमी झाले का चांगली नाही आहे ते का? सांग. झाले. आणि कुणी केले काम ते पण सांगा. खरं सांगा. कसं आहे, रमाई घरकुल योजना हा. ही काही म्हणजे 20 वर्षापूर्वी राबवली होती, ती मिळाली वरती हा. दलित वस्तीला. हा. पण त्याच्यानंतर जे 5 वर्ष झाले, 5 वर्ष पुढचा काळ ही आत्ता येणारा, त्याच्यामध्ये जी रमाई योजना, प्रधानमंत्री ही योजना आल्या, पण हे कुठपर्यंत आल्या की तुम्ही ह्या ठिकाणी पर्यंत आल्यात का? आल्या, पण ह्या कुठपर्यंत बांधायच्या? तुम्ही तुमच्या ह्या जागेत नाही बांधायच्या, म्हणजे शेतामध्ये बांधा तुम्ही, शेत का बांधायचे ना? कारण ती गायरानामध्ये आहे ना. मग गायरान जमीन नावं करायचे अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं एक जी.आर. काढलाय. हा, बावनकुळे त्याचे साहेब. त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय न्याय मिळालाय का? खरं सांगा, न्याय हा मिळाला? ना, न्याय मिळाला, त्यांची पोच आली माझ्यापर्यंत. अहो पोचू दे हो. पण तुम्हाला न्याय अजून 7-12 मिळालाय का तुमच्या जमिनीचा? नाही मिळाला. तुम्हाला दिलेत का काय असं लोकांना? कसं काय? दिलेत. ऐकून घ्या, नाही मिळालं, नाही मिळालं नाही. भेट गे नाही मिळाले नाही. भेट गे नाही मिळाले का? दाखवा एक उदाहरण भेट गे माणूस. कबळे मिळाले नाहीत. कबाले मिळाले नाहीत. कबाले मिळाले ऐका ना, कबळे नाही मिळाले. असं का म्हणतो? नाही मिळाले. कोणाला मिळालेत. नाही मिळाले. काय लोकांना मिळालेत? तुम्ही दलित वस्तीमध्ये आहात. नाही. मग पण दलित वस्तीमध्ये नाही, तुम्हाला कसं काय मिळालं? गावात मी असतो विषय तो नाही, मागासवर्गीय विकासाचा विषय. रमाई आता ह्याच्यात म्हणलं तर हे सोडून कोणीच नाही. नाही ते सांगायले, मग त्यांचं प्रतिनिधी सांगायलेत. आलेत. आता ह्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतला न्याय मिळाला नाही. कबाले हा. दिलेत. इथं माझ्याकडे लिस्ट आहे. नाही जाऊ दे, ते लिस्ट नाही, आपल्याला वेळ नाही. मिळालं नाही. पण आज गावाच्या विकासासाठी विकास अधुरा आहे हे मान्य करा. तुमच्या ग्रामपंचायतीनं तुम्हाला न्याय दिला नाही हे मान्य करा. तुम्हाला विश्वास आहे राणा जगदीश पाटलाचं काम करतील हेही मान्य आहे ना. तुम्हा कैलास पाटील आमदार यांनी तुमचा बऱ्यापैकी विकास केलाय असंही तरुणांचं मत आहे. काय मत आहे तुमचं? माझं मत असं आहे, बीजेपी शिवसेना दोघं बी काही कामाची नाही. ती 5 वर्ष कोण फिरकत नाही. बर. उगा मतदाराला काय असतील त्याचे मतदान तर करावं लागणार आहे. व पैसे वाटप करून मतदान करा, कारण कुणी विकास करीत नाही. पैसे फक्त वाटून? विकास माणूस जिवंत राहिला, विकास नावाची चीज पैसे जिवंत वाटून नाही. मतदान करा, तरुणांना हे बोलू काय- नये. अहो, काय बोलायचं करायचं नाही. हे सांगा? असं नाही. 5 वर्ष झाली, रस्ता नाही, बिंबळेचा रस्ता नाही, पाण्याची सोय नाही, हा. पंचायत कुणाचे लक्ष नाही. आता पैसे शिवसेना वाटा दिला कारण म्हणाला बीजेपी तुम्ही. न म्हणतात वाटते. अरे न म्हणतात. अहो उत्तर द्या की, आता बोलल्यावर जरा येतील माझ्याकडे थोडे, कारण काय व्हायला सगळे पुढारी मोठे व्हायलेत. नाही जी आहे ती सांगतो तुम्हाला, फक्त पुढारी मोठे व्हायला लागलेत. बर. बाकी कुणाचा विकास बरं, नाही आता ना, काय तरुण नाही. पिढी म्हणून तुम्ही उगा मतदानात टाकून येते, त्याच्यापेक्षा ऐका, त्या मतदाराला सुशिक्षित कुलूप लावून टाका. आता 4-5 सुशिक्षित काय आहेत नाही तिथं. सुशिक्षित बिशिक्षित तर कोण राहिलं नाही, सुशिक्षिताने सुशिक्षित. गावाची आम्ही अपेक्षा. सुशिक्षित अशिक्षित झालो आणि काय सांगायचं तुम्हाला आता आता त्या तुम्हाला- मतदानाला कुलूप लावून टाकणे, नो मतदान. कारण कुणीही विकास करेना झालाय, उगा फक्त विकासाचं नाव राहिले बघा. बरं, ते काय असू द्या, बाकी तुमच्या काय नाही. नाराजीतून तुमचा सूर यायला खूप नाराजी, आता काय आम्हाला मान्य सांगायचं आहे. तुम्हाला आता? पण आता लय गावाच्या अवघड झाले विकासासाठी तुम्हाला काय विकास अपेक्षित आहे? विकास कोण करू भरपूर- अगर न करू, तुम्हाला मतदान लोकशाहीच्या माध्यमातून तर करावं लागणार आहे. आता
तुम्ही मतदान तर करणार आहेत, कोणाला करणार आहेत? गावाचे ऐका, रस्ते, ऐका. हा. हा, काय गावाचे रस्ते आणि पाण्याची सोय बस एवढाच विकास असते गावाला, ह्याच्यापेक्षा काही गरज नसते. बरोबर मूलभूत गरजा. एवढीच गरज आहे. भूम्या? गावात युवक लय बेरोजगार आहेत इथे. बर किती आहेत पोरं इथं, तरुण पोरं किती आहेत? 5-50 आहेत. मग आता गावाचा विकास दादानी राणादादांनी चांगला केलाय म्हणे. नाही मग नाही हे काय पोरं- कोणी राणादाना नाही ना कोणी नाही विकासच केला नाही गावचा. बर कुणीच विकास केला नाही. बघा या ठिकाणची नाराजी तरुण पोराची. स्पष्ट पैसे वाटून मतदान करा, बाकीचा विकास तुम्ही करू शकत नाही. कारण स्वतःचा विकास करणारे पुढारी आमच्या बोरखेडा गावामध्ये येतात असं तरुणाचं मत आहे. या ठिकाणी स्मशानभूमी नाही, दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या योजना या दलित समाजाला मिळत नाहीत. या गावात यायला रोड नाही, येताना एखादा माणूस आमच्यासारखा अपघातात मरू शकतो, ट्रॅक्टरवाला मरू शकतो, आमदार खासदार मरू शकतो. यांना थोडं तरी मनाला काहीतरी वाटावं. किमान तुम्ही आमदार खासदार मंत्री म्हणून तरी या बोरखेडा गावामध्ये सुरक्षित यावं, याच्यासाठी या बोरखेडा गावामध्ये येत असताना रस्ते चांगले असावे, नाल्या असाव्या, पाणी असावी, लाईट असावी, या गावाला जिल्हा परिषदची शाळा चांगली असावी, तरुण पिढीला चांगला उद्योग असावा. या सगळ्या गोष्टी बोरखेडा गावातल्या तरुण माणसांनी व्यक्त केल्या. या गावची ग्रामपंचायत निष्क्रिय आहे, कसलंही काम ग्रामपंचायत करू शकत नाही. ग्रामपंचायतच्या बॉडीनं विचार करावा, मनाला थोडं लाजावं आणि आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपल्या या गोरगरीब गावकऱ्याचं मतदान घ्यावं, स्वाभिमानानं मतदान घ्यावं आणि स्वाभिमानानं कर टॅक्स जमा करावा गावाचा आणि कर टॅक्सच्या बदल्यामध्ये गावाचा विकास करावा. तरुणाला हाताला काम द्यावं, गावात येणारे रोड चांगले असावे, स्मशानभूमी चांगली असावी, गावाचे अंतर्गत रस्ते चांगले असावे, नळ असावा, पाणी असावा. स्मशानभूमी नाही तर स्मशानभूमी बांधून द्यावी, गावात मंदिर चांगलं असावं, चावडी असावी, शाळेचे विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं सुशिक्षित पद्धतीनं काम करावे. अशा पद्धतीचं गावकऱ्याचं म्हणणं आहे. ना राणा दादा, ना कैलास दादा, ना पंचायत समिती, ना जिल्हा परिषद आमच्या गावाचा विकास करणारा नेता बोरखेड्याला अपेक्षित आहे. आम्ही मतदान कुणाला सांगणार नाही, पण बोरखेड्याचा विकास करणाऱ्या माणसाला आम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही अशी भावना बोरखेड्यांची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कोणता विकास करणारा नेता बोरखेड्यातले मतदार निवडून देणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये. 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला निकाल आहे. बोरखेड्याचा तरुण कुणाच्या पदरामध्ये मतदान टाकणार आणि आमचा गावाचा विकास करणारा माणूस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा जिल्हा परिषद सदस्य का कमळाचा भाजपाचा राणा जगदीश पाटलाचा सदस्य का अपक्ष सदस्य ते पाहूया 9 तारखेला. मी प्रभाकर लोंढे, धन्यवाद बोरखेडाकर, धन्यवाद धाराशिवकर, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद बोरखेडाकर, नमस्कार, जय हिंद जय महाराष्ट्र.